तर रयत सारथी न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या। गटविकास अधिकारी सौ सुनीता मरसकोल्हे यांच्या अटकेच्या निषेधार्थ कोल्हापूर जिल्ह्यातील महाराष्ट्र विकास सेवेतील सर्व अधिकाऱ्यांचे बेमुदत सामूहिक रजा कामबंद आंदोलन सोमवारीही सुरूच। आरवी प्रकरणातील चुकीच्या अटक प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर आणि डीएससी वापराशी संबंधित वाढत्या धोक्याचा विचार करून कोल्हापूर जिल्ह्यातील महाराष्ट्र विकास सेवेतील सर्व अधिकारी 3 डिसेंबरपासून सामूहिक रजेवर असून बेमुदत काम आंदोलन करीत आहेत। सोमवारी सुद्धा हे आंदोलन कोल्हापूर जिल्हा परिषदेसमोर सुरूच होते। आरवी पंचायत समितीतील मनरेगा योजनेतील कथित गैरव्यवहाराच्या प्रकरणात केवळ एका कंत्राटी कर्मचाऱ्याच्या साक्षीवर आणि काही व्यवहारावर गट विकास अधिकारी सौ सुनीता मरसकोल्हे यांच्या डीएससीचा वापर झाल्याचा उल्लेख हा एकमेव आधार मानून गटविकास अधिकारी सौ सुनीता मरसकोल्हे यांना जबाबदार धरून कोणतीही प्राथमिक प्रशासकीय चौकशी न करता आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची पूर्व परवानगी न घेता मध्यरात्री करण्यात आलेल्या अटकेचा निषेध करत कोल्हापूर जिल्ह्यातील महाराष्ट्र विकास सेवेतील सर्व अधिकारी, यामध्ये सर्व गट विकास अधिकारी तसेच जिल्हा परिषदेतील अधिकारी यांनी कोल्हापूर जिल्हा परिषद कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सोमवारीही सुरूच ठेवले होते। अधिकाऱ्यांची म्हणणे आहे की संपूर्ण प्रक्रिया डिजिटल असताना आणि डीएससीचा वापर हे तांत्रिक व टीम आधारित कार्यप्रणालीचा भाग असताना सर्वांची संयुक्त जबाबदारी केवळ एका अधिकाऱ्यावर टाकणे अन्यायकारक आहे। राज्य शासनाने यापूर्वी मनरेगा, ग्रामीण गृहनिर्माण, स्वच्छ भारत मिशन, डीबीटी अशा सर्व योजनांतील प्रक्रिया स्पष्टपणे नमूद केल्या असून संबंधित कामकाजाचे निर्णय वैयक्तिक नव्हे तर समूह पातळीवर घेतले जातात, असे निवेदनात सांगितले आहे। गट विकास अधिकारी सौ सुनीता मरसकोल्हे यांच्या अटकेमुळे प्रशासनात असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले असून अधिकारी वर्गात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे। सर्व संबंधित शासन निर्णयांचा पुनर्विचार करून प्रकरणाची सखोल तपासणी निष्पक्षपणे करण्यात यावी आणि अटकेसारखी कठोर कारवाई त्वरित मागे घ्यावी, अशी प्रमुख मागणी अधिकाऱ्यांनी केली आहे। अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की डीएससीचा वापर म्हणजे गुन्हा नसून तांत्रिक प्रक्रिया आहे, तरीही त्या कारणावरून गुन्हा दाखल करणे हा अत्यंत चिंताजनक प्रकार असून राज्यातील सर्व प्रशासनिक अधिकाऱ्यांच्या कामकाजावर याचा प्रतिकूल परिणाम होईल। मागण्यावर चर्चा करून न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशाराही अधिकाऱ्यांनी दिला आहे। या आंदोलनामध्ये महाराष्ट्र विकास सेवेतील अधिकारी संतोष जोशी, ओमप्रकाश यादव, जयवंत उगले, श्रीमती श्वेता काळे यादव, श्रीमती माधुरी परीट, श्रीमती साधना पाटील, श्री भरत चौगुले, संदीप भंडारे, वृक्षाली यादव, संतोष नागटिळक, अल्मास सय्यद, डॉक्टर शेखर जाधव, शबाना बेगम मोकाशी, कुलदीप बोंगे, सुभाष सावंत, श्रीमती सोनाली माडकर, श्री मंगेश कुचेवार, श्री नारायण घोलप, विलास पाटील, श्रीमती सुप्रिया पाटील, श्री उद्धव महाले, प्रमोद कुमार ताराळकर, सुहासराव पाटील, शिवाजी पवार, अविनाश कामत, सुनील पाटील, मुकेश सजगाने, अविनाश मेश्राम, राजाराम लांबोरे यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवला आहे। रयत सारथी वृत्तसेवेसाठी सुनील संकपाळ। महाराष्ट्र विकास सेवा राज्य परिषद अधिकारी महासंघ शाखा कोल्हापूर यांच्या वतीनं गेले 3 दिवसांपासून आम्ही बेमुदत रजा आंदोलन, कामबंद आंदोलन, आजपासून धरणे आंदोलन या पद्धतीचं आंदोलन करत आहोत। महाराष्ट्र विकास सेवेतील गट विकास अधिकारी तसेच सहाय्यक गट विकास अधिकारी आणि पंचायत समितीच्या माध्यमातून घरकुल योजना असेल, रोजगार हमीची योजना असेल, या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे। रोजगार हमी योजनेच्या अनुषंगाने 2023 साली शासन स्तरावरून एक शासन परिपत्रकाचं निर्गमन करण्यात आलेलं होतं आणि त्या अनुषंगाने तालुका स्तरावरून कामाची अंमलबजावणी करताना होणारे गैरप्रकार व इतर अनुषंगी बाबीच्या बाबतीत गट विकास अधिकारी यांना एक संरक्षण देण्यात आलेलं होतं। तथापि 25 नोव्हेंबर 2025च्या दरम्यान शासनानं या परिपत्रकान्वये 2023चा शासन निर्णय आहे तो रद्दबातल केलेला आहे आणि त्यानुसार गट विकास अधिकारी यांना असणारे संरक्षण देखील काढून घेण्यात आलेलं आहे। सर्व संवर्गाच्या वतीनं आणि संघटनेच्या वतीनं आमचं शासनाला हेच विनंती वजा एक आग्रहाची विनंती आहे की घरकुल योजना असेल किंवा रोजगार हमीची योजना असेल, हजारो लाभार्थ्यांना आपण लाभ देत असतो आणि लाभार्थ्यांचे अनुदान देत असतो। या सर्व अनुदानाचं वितरण करत असताना सुद्धा वेळा पद्धतीने शहानिशा करण्याचं काम आमच्या अधीनस्थ कर्मचाऱ्यांच्या वतीनं आम्ही करत असतो। मात्र आरवी तालुका वर्धा या ठिकाणी श्रीमती मरसकोल्हे या गट विकास अधिकारी म्हणून काम करत आहेत।
त्यांच्यावरती रोजगार हमीच्या बाबतीत गैरप्रकाराच्या अनुषंगाने गुन्हा नोंद झालेला आहे आणि अधिनस्त कर्मचाऱ्यांच्या बाबतीतले जे काही कामकाज आहे त्याला जबाबदार म्हणून गट विकास अधिकाऱ्यांच्या वरती कारवाई झाली आहे. अशा पद्धतीची कारवाई होणं हे गट विकास अधिकाऱ्यांच्या वतीनं निषेधार्ह आहे आणि म्हणून सर्व जिल्ह्यामध्ये या अनुषंगाने आंदोलन आपण करत आहोत. आमच्या आग्रहाची विनंती ज्या आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने गट विकास अधिकाऱ्यांना प्रॉपर संरक्षण द्यावं. रोजगार हमीच्या बाबतीत जे शासन निर्णय 2023चा होता त्याची परत एकदा अंमलबजावणी करावी आणि जे टाईम बाउंड प्रोग्राम आहेत घरकुल योजना आहे किंवा रोजगार हमीची योजना आहे त्या योजनेच्या अनुषंगाने एक कालबद्ध प्रोग्राम आखून त्याची अंमलबजावणी करायची एक आग्रहाची विनंती आम्ही आपल्याला करतो. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना आणि त्याचा कॉन्व्हर्जन्स ज्या योजनेसोबत केला जातो ही प्रधानमंत्री आवास योजना आणि राज्य पुरस्कृत सर्व आवास योजना याच्या बाबतीमध्ये गट विकास अधिकाऱ्यांना जे 2023च्या परिपत्रकाने दिलेलं संरक्षण आहे ते 26 नोव्हेंबर 2025 रोजी शासनाने एक परिपत्रक काढून ते संरक्षण रद्द केलेलं आहे. की ते संरक्षण असं होतं की कोणताही गैरप्रकार घडल्यास त्याची विभागीय चौकशी केली जाईल आणि चौकशीमध्ये जे दोषी असतील त्यांच्यावरच कारवाई केली जाईल आणि गरज भासल्यास गुन्हे दाखल करण्यात येईल. तथापि हे संरक्षण 26 नोव्हेंबर 2025च्या परिपत्रकाने काढून घेण्यात आल्याने सरसकट एखाद्या पंचायत समितीमध्ये काही गैरप्रकार घडला तर चौकशी करण्याच्या आधीच कारवाई केली जाते, फौजदारी गुन्हे दाखल केले जातात. त्यासाठी गट विकास अधिकाऱ्यांना फील्डवर काम करताना संरक्षण मिळावं यासाठी जो 2023 परिपत्रक होतं ते पुनर्स्थापित करावं अशी महाराष्ट्र राज्य राजपत्रित महासंघ आणि महाराष्ट्र विकास सेवा राजपत्रित अधिकारी संघाची राज्य शासनाकडे मागणी आहे.